एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। सुरू असलेली वाहतूक आज पूर्णपणे बंद होण्याची भीती। चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी करार पद्धतीने नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी। वेतनासाठी गणेश उत्सवाच्या तोंडावरती एसटीचा संपकऱ्यांची आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सरकार तुमच्यासोबत पण प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही, एसटी आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। काल दिवसभरात राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 59 आगार पूर्णतः बंद, 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू। कालचा एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयाकडून बेकायदेशीर। एसटी महामंडळाची अघोषित संपाच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव, कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरती रुजू होण्याचे आदेश। उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीमधील बैठक निष्फळ। बैठकीमध्ये एसटी संपावरती कोणताही तोडगा निघाला नाही, सूत्रांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा चर्चा करणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांसोबत अन्याय होऊ देणार नाही, सामंत यांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सोलापूरमध्ये परिणाम नाही। सोलापूर एसटी महामंडळ आगारामधून एसटी सेवा सुरळीत सुरू असल्याची आगार प्रमुखांची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूरच्या उदगीर दौऱ्यावरती विश्वशांती बुद्धविहाराचं लोकार्पण करणार, मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। लातूरच्या उदगीरमधील विश्वशांती बुद्धविहाराचं आज लोकार्पण। विश्वशांती बुद्धविहार रोषणाईनं उजळलं, विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लातूरमधील कार्यक्रमासाठी 600 बसेसचं नियोजन, मात्र संपामुळे एसटीची सेवा ठप्प। मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस हलणार नाही, एसटी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय। मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यांमध्ये 11,67,270 हेक्टर पिकाचं पावसामुळे नुकसान। 11,31,371 हेक्टर जिराईत, 16,225 हेक्टर बागायत आणि 19,724 हेक्टर फळ पिकांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जळगावच्या सीमेवरील सोयगावमध्ये सर्वाधिक पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान। अनेकांची जमीन खरडून पिकं गेली पाण्याखाली, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणि शेतामध्ये पाणीच पाणी। जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2,11,731 हेक्टरवरच्या पिकाचं मोठं नुकसान। 21,356 हेक्टरवरील मोसंबीसह इतर फळबागांनाही फटका। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोलीमध्ये 70% शेतीचं नुकसान। 1,87,000 हेक्टरवरील सोयाबीन पीक पाण्याखाली। मराठवाड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, पुरात वाहून गेलेल्या काही जणांचा शोध सुरू। परभणीच्या जिंतूरमधील पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 3 दिवसांनंतर सापडला। खांदे मळणीच्या दिवशी पुराच्या पाण्यामध्ये बेपत्ता झाला होता तरुण। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर। वसमत हिंगोली महामार्गाला सुडेगावच्या जवळ रस्ता खचला, वाहतूक ठप्प। अकोला जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला पूर, गांधीग्राममधील शिवलिंग मंदिर पाण्याखाली। जिल्हा प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर, देगलूर नाका परिसरातील बिलाल नगर परिसरामध्ये पुराचा पाण्याचा वेढा, स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। परभणीच्या पालममधील लेंडी नदीच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, 3 दिवसांनंतरही पालमचा 5 गावांचा संपर्क तुटलेलाच। परभणीच्या पाथरीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारनं सरसकट मदत द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान, काही भागांमध्ये पूर परिस्थिती। जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्पामध्ये 100% पाणी साठा, वाशिमकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांचा आज मराठवाड्याचा दौरा, मराठवाड्यामधील पूर परिस्थितीची करणार पाहणी।
मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत. आपत्तीग्रस्तांना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्यात यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. पीक विम्याचे पैसे तातडीनं वितरित करण्याची जोरगेवार यांची सरकारकडे मागणी. ठाण्यातल्या कोपरीचा महाराजाचा आगमन सोहळा. ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीचं आगमन. पुण्यात देशातलं पहिलं तृतीयपंथीयांचा ढोलताशा पथक. तृतीयपंथीयांचं ढोल पथक गाजवणार लक्ष्मी रोडची मिरवणूक. श्रीखंडी ढोलताशा पथक असं या पथकाचं नाव. पथकाचा जल्लोषामध्ये ढोलवादन. पुण्यातल्या गणेशोत्सवामध्ये लाडकी बहीण आणि कोयता गँग देखाव्यांची मागणी. देखावे तयार करणारे सतीश तारू यांची माहिती. नाशिक शहरामध्ये गणेश मंडळांकडून महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन. भर रस्त्यामध्ये गणेश मंडळांनी मंडप उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा. रत्नागिरीमध्ये 7, 12 आणि 17 सप्टेंबरला सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री बंद राहतील. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचे आदेश. मुंबई गोवा महामार्गावरती 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी. गणेशोत्सव काळामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांचा टोल माफ करावा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. गणेशोत्सव काळामध्ये महानगरपालिका यंत्रणांनी अधिक सजग राहावं. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश. वनराज आंदेकर हत्ये प्रकरणामध्ये 13 जणांना तामिळी घाटातून अटक. जेवणासाठी हे आरोपी तामिळी घाटामध्ये थांबले असताना गुन्हे शाखेची कारवाई. वसईमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण. बवियाच्या नेत्याच्या विरोधात लिखाण केल्यामुळे मारहाण केल्याची माहिती. राज्यस्तरीय समिती स्थापन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातला अहवाल सादर करा. हायकोर्टाचे निर्देश. तर सुमोटो याचिकेवरती पुढची सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब. बदलापूर अत्याचार प्रकरणामधील संस्थाचालक 6 दिवसांपासून फरार. पोलिसांच्या भूमिकेवरती नाराजी. चांदिवलीमधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य. नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतल्या 36 मतदारसंघांमध्ये संघाची भाजपवरती करडी नजर. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती भाजप मुंबईमध्ये लढणार. पुण्यामध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक. पश्चिम महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाकडे उमेदवारी मागणार नाही. सांगली विधानसभेचे भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचा निर्णय. कोल्हापूरच्या कागलच्या गैबी चौकामध्ये समरजित घाटगे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. यावेळी शरद पवार, जयंत पाटील आणि अन्य प्रमुख नेत्यांची उपस्थिती. शरद पवार जसे आदेश देतील तसं काम करत राहू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर समरजित घाटगे यांची प्रतिक्रिया. समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाही तर त्यांना मंत्री करू. शरद पवार यांचं कागलच्या मतदारांना आश्वासन. स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केला ठाकरे गटामध्ये प्रवेश. मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती आक्षेपार्ह पोस्ट. आरोपीला तात्काळ अटक करा. साकोली तालुका काँग्रेस कमिटीचं साकोली पोलिसांना पत्र. कपाळावरती आठ्या पडणाऱ्या काकांनी माझ्या खासदारकीच्या कालावधीचे मोजमाप करू नये. धैर्यशील पाटील यांचा शेकपच्या जयंत पाटील यांच्यावरती पलटवार. आमचे गुण लोक ठरवत असतात. सुरेश धस यांनी भाष्य करण्याची गरज नाही. माजी मंत्री अमित देशमुख यांचं धस यांना प्रत्युत्तर. विलासराव देशमुखांसारखे गुण पुढच्या पिढीत नाही अशी टीका सुरेश धस यांनी केली होती. शिवरायांच्या पुतळ्यावरती चढून हार घालतानाचा अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांचा जुना व्हिडिओ चित्रा वाघ यांच्याकडून ट्विट.
चित्रा वाघ यांच्याकडून नवघरेंचा शरद पवार पक्षाचे आमदार असा उल्लेख. मनसेचे नेते अमित ठाकरे धुळेच्या दौऱ्यावर. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरती हिंदू युवा हृदय सम्राट आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवरती कारवाई. एकाच नावानं भरले 30 अर्ज भरणाऱ्यांवरती गुन्हा दाखल. गैरप्रकार याची अधिक चौकशी करण्यासाठी त्रिसमिती गठीत. लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकलं जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. चांदिवलीमधल्या मिठी नदी आणि विमानतळ बाधित कुटुंबांना हक्काच्या घराचं वाटप. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या 400 कुटुंबांना हक्काच्या घराच्या चावीचं वाटप. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप. MIDC, सिडको, SRA, MMRDA यांच्यासहित आपण मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणाबार यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समीर कुणाबार यांचा गौरव. राज्यामध्ये 35,240 मेगावॅटचे वीज निर्मिती करणार. 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक. यामधून 62,550 रोजगार निर्मिती. मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते कामांना 1 ऑक्टोबरपासून गती द्या. उपयोगिता सेवा वाहिन्या संबंधित यंत्रणांशी समन्वय राखा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू. महामार्गावरती वाहतूक कोंडी. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरती भाजपचे आमदार आक्रमक. आमदार राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांनी मनपाचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. मुंबई गोवा महामार्गावरती सर्व्हिस रोडच्या अपूर्ण बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक. 7 दिवसात काम पूर्ण करा, अन्यथा जन आंदोलन करणार. मनसेचा इशारा. नवी मुंबईमध्ये पुनर्विकास करणाऱ्या बिल्डर आणि रहिवाशांना राजकीय नेत्यांकडून धमक्या. पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांकडे शिवसेनेकडून लेखी तक्रार. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा. रायफलसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त. सर्च ऑपरेशन सुरू. भिवंडीमध्ये महानगरपालिकेची अनधिकृत व धोकादायक इमारतींवरती तोडक कारवाई. अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवरती JCB आणि मजुरांच्या सहाय्यानं तोडक कारवाई. आसरा देणाऱ्या मित्राची 26,000साठी निर्घृण हत्या. मुंबईलगतच्या नालासोपारा भागातली धक्कादायक घटना. पुण्यातल्या हडपसर भागामध्ये हॉटस्पॉट न दिल्यामुळे एकाची हत्या. या प्रकरणामध्ये 3 अल्पवयीन मुलांसह 19 वर्षाच्या तरुणाला अटक. RPFच्या 2 कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून 2,500 रुपये उकळल्याचा व्हिडिओ समोर. बोईसर रेल्वे स्थानकावरती रील्स बनवणाऱ्यांवरती होणारी कारवाई टाळण्यासाठी पैसे दिल्याची माहिती. मुदतबाह्य खाद्य आणि सौंदर्य प्रसाधनांचा पुनर्वापर करणाऱ्या गोदामावरती पोलिसांचा छापा. 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. कत्तलखान्याकडे पाठवण्यात येणाऱ्या 17 जनावरांची सुटका. मध्य प्रदेश महाराष्ट्र लगतच्या सीमेवरती सोनेगाव जंगल परिसरात ठेवलं होतं बांधून. दोघांच्या विरोधामध्ये लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बारामतीमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट. कचरा डेपो लगत असलेल्या भागामध्ये जनावरांचा तांडा. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास. महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या युवकाच्या नाल्यामध्ये पाण्यामध्ये बुडून मृत्यू. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील मशान झुरवा जंगल परिसरातली घटना. गेवराईमधील पांढरवाडी येथे 7 ते 8 जणांकडून युवकाची हत्या. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर तलावाड्यामधील कुटुंबाचा आक्रोश. पुण्याच्या खराडी परिसरामध्ये भीषण अपघात. डंपरची दुचाकीला धडक. अपघातामध्ये दुचाकीवरच्या तरुणाचा जागीच मृत्यू. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती सुकेळी खिंडीमध्ये अपघात. कंटेनरची पोलीस व्हॅनला धडक. एका पोलीस अधिकाऱ्यासह इतर 2 जण जखमी.
नगरच्या संगमनेरमध्ये पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या. शहरातील चंद्रशेखर चौकामधली घटना. मुलाच्या आत्महत्येनंतर नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. संरक्षण विभागाचा मोठा निर्णय. 2.25 लाख कोटी रुपयांची लष्करी उपकरणं करणार. टँक, वॉरशिप, रडार आणि विमानांच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.